श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 12. करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. अर्थ: जगातील जीवांचे रक्षण करण्यासाठी आणि पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यासाठी परमेश्वर वेळोवेळी विविध अवतार धारण करत असतात. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत तेची समर्थ श्री स्वामी. अर्थ: भक्तांच्या उद्धारासाठी श्रीदत्तांनी अक्कलकोट येथे संन्यास रूप धारण करून श्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहोनी दृष्टी अनंत पोटी चनमावे. अर्थ: मागील अध्यायाच्या शेवटी बाळप्पा अक्कलकोटला आले. त्या पवित्र नगरीचे दर्शन होताच त्यांच्या मनात अपार आनंद भरून आला. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. अर्थ: त्या दिवशी श्री स्वामी समर्थ खास बागेत होते. यात्रेमुळे खूप मोठी गर्दी झाली होती. बाळप्पाचे मानसी तेवी चिंता पडली ऐशी, ऐशी गर्दी आपणासी दर्शन कैसे होईल. अर्थ: इतक्या मोठ्या गर्दीत स्वामींचे दर्शन कसे होणार अशी चिंता बाळप्पांच्या मनात निर्माण झाली. परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन, बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. अर्थ: स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय आज अन्न ग्रहण करायचे नाही असा त्यांनी निश्चय केला. त्यांचे तन मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण झाले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साकर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले. अर्थ: हातात खडी साखरेचा नैवेद्य घेऊन स्वामींच्या दर्शनाची तीव्र इच्छा मनात ठेवून बाळप्पा गर्दीतून मार्ग काढत स्वामींजवळ पोहोचले. आजानुबाहू स्वास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. अर्थ: स्वामींचे तेजस्वी प्रसन्न आणि दिव्य रूप पाहताच बाळप्पा धावत गेले आणि त्यांच्या चरणांना घट्ट मिठी मारली. कंठ सदिक्त झाला चरणी भाळ ठेविला, सैनिक मी पण विसरला परमतोषला मानसी. अर्थ: आनंदाने त्यांचा गळा दाटून आला. त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले आणि त्या क्षणी स्वतःचे अस्तित्वही विसरून गेले. गंगा मिलनी सागरी ते जैसे तरंग जला भितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. अर्थ: जशी गंगा समुद्रात जाऊन एकरूप होते तसेच बाळप्पा त्या क्षणी स्वामींच्या चरणी पूर्णपणे एकरूप झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरण बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. अर्थ: जसा भुंगा मधासाठी कमळ तो सोडत नाही तसे बाळप्पांचे मन स्वामींच्या चरणी कायमचे चढले. येऊनिया भानावरती श्रीचरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंद न मावे पोटी स्तोत्र ओठी गातसे. अर्थ: थोड्या वेळाने भानावर येऊन बाळप्पांनी स्वामींचे चरण सोडले. त्यांच्या मनात ब्रह्मानंद भरून आला आणि ते स्वामींची स्तुती करू लागले. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. अर्थ: त्यावेळी स्वामी समर्थ जमिनीवर विसावले होते. नंतर उठून त्यांनी एक अद्भुत लीला केली. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. अर्थ: स्वामींनी सर्व झाडांना प्रेमाने मिठी मारली. त्या कृतीतून त्यांनी बाळप्पावरील आपले प्रेम व्यक्त केले. धन्यता माननी मनी बाळप्पा निघाले तेथुनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. अर्थ: स्वतःला धन्य समजून बाळप्पा तेथून निघाले, पण त्यांचे मन सतत स्वामींच्या चरणीच राहिले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. अर्थ: बाळप्पा ज्या ठिकाणी राहिले होते ते एक जहागीरदारही होता. त्याने स्वयंपाक करून स्वामींच्या दर्शनाला जाण्याचे ठरविले. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला.
अर्थ दर्शन करून बाळप्पा परत आले तेव्हा जहागीरदाराने नैवेद्य त्यांच्या हातात दिला. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. अर्थ जहागीरदार म्हणाला, हा नैवेद्य स्वामींना अर्पण करूया. बाळप्पांनी होकार दिला आणि ते निघाले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयांसी वर्तमान विदित एक झाले. अर्थ स्वामींनी नैवेद्य दाखवूनच मग प्रसाद म्हणून भोजन करू असा विचार करून जात असताना त्यांना एक बातमी समजली. या समयी श्री समर्थ सती रूप मंदिरात, राजाज्ञे वाचुनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. अर्थ त्यावेळी स्वामी राजवाड्यात होते. राजाच्या परवानगीशिवाय तेथे कोणालाही प्रवेश नव्हता. ऐसे कुणी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. अर्थ हे ऐकून बाळप्पा दुःखी झाले. आज आपल्या हातून स्वामींना नैवेद्य अर्पण करता येणार नाही याचे त्यांना वाईट वाटले. मार्गावरून परतले सत्वर विराडावरती आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. अर्थ ते परत आपल्या निवासस्थानी आले, तेथेच मनोभावे नैवेद्य अर्पण करून नंतर भोजन केले. नित्य प्राप्त काळी उठोन षटकर्मा ते आचरोन, घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. अर्थ बाळप्पा रोज पहाटे उठून नित्य कर्म आटपत, त्यानंतर स्वामींचे दर्शन घेऊन जप करण्यासाठी बसत. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन, मध्यान्नी येतादित्य जपानुष्ठान आटपावे. अर्थ भगवान शंकर हे त्यांचे उपास्य दैवत होते. ते रोज त्यांची पूजा करून दुपारपर्यंत जप पूर्ण करत. करी झोळी घेऊनी श्री स्वामींजवळी येऊन, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. अर्थ झोळी घेऊन स्वामींच्या चरणी मस्तक टेकवून आशीर्वाद घेतल्यानंतर ते भिक्षा मागण्यासाठी जात. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. अर्थ भिक्षा मागून जे मिळेल त्यात समाधान मानून ते आपले पोट भरत. घ्यावे स्वामींचे दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. अर्थ अशा प्रकारे स्वामींचे दर्शन जप पूजा आणि सेवा करत बाळप्पा अक्कलकोटमध्ये राहू लागले. चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. अर्थ स्वामींच्या सेवेत अनेक भक्त होते. त्यांच्यामध्ये सुंदराबाई या मुख्य सेविका होत्या. आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईची करी आधिपत्य सर्वसे. बाळप्पांचीही स्वामीची सेवा करण्याची इच्छा होती, पण सर्व सेवेची व्यवस्था सुंदराबाईंकडे होती. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. एके दिवशी सुंदराबाईंनी बाळप्पांना स्वामींच्या सेवेत सहभागी होण्याची परवानगी दिली. त्यामुळे बाळप्पा अत्यंत आनंदी झाले. बाळप्पाचे मनी आनंदला म्हणे सुदनी आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाले सार्थक जन्माचे. अर्थ बाळप्पा खूप आनंदी झाले. त्यांनी मनात म्हटले, आजचा दिवस माझ्यासाठी भाग्याचा आहे. सद्गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली, त्यामुळे माझा जन्म सार्थकी लागला. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. अर्थ स्वामींच्या सेवेसाठी अनेक भक्त होते. त्यांच्यात सुंदराबाई प्रमुख होत्या आणि सर्व व्यवस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे होती. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. अर्थ सुंदराबाईंना वाटू लागले की स्वामींना त्या सर्वात जास्त प्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्यात अहंकार आला आणि त्या इतर सेवकांना कमी लेखू लागल्या.
या कारणे आपसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. या अहंकारामुळे सेवकांमध्ये वारंवार भांडणे होत आणि स्वामींच्या सेवेत अडथळे निर्माण होत. हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजून, मोडूनी टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. अर्थ, हे पाहून बाळप्पांनी प्रेमाने आणि शहाणपणाने सर्वांचे भांडण मिटवले आणि सर्वांना एकत्र केले. कोठेही असता समर्थ पूजाधिक भावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. अर्थ, स्वामी कुठेही असले तरी पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य बाळप्पा आधीच तयार ठेवत. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजार्ती नियमे करीती बाळप्पा. अर्थ, स्वामी कधी जंगलातही राहायला गेले तरी बाळप्पा तेथेही नियमित पूजा आणि आरती करत. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुनी चित्ती सेवा करीती आनंदे. अर्थ, बाळप्पांची निस्वार्थ आणि प्रेमळ भक्ती पाहून स्वामी प्रसन्न झाले. बाळप्पा अधिक श्रद्धेने आणि आनंदाने सेवा करू लागले. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. अर्थ, काही दिवसांनी बाळप्पांना एक गंभीर आजार झाला. त्यांना रात्रंदिवस त्रास होत होता आणि क्षणभरही आराम मिळत नव्हता. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. अर्थ, त्यांच्या बेंबीतून रक्त वाहत होते. त्या वेदनेमुळे ते खूप व्याकुळ झाले आणि आता काय करावे असा विचार करू लागले. भोग भोगिला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता कोलोन विष त्यात निघाले. अर्थ, काही दिवस हा त्रास सहन केल्यानंतर त्यांच्या बेंबीतून कागदाची एक पुडी बाहेर पडली. ती पुडी पाहिली असता त्यामध्ये विष असल्याचे दिसून आले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. अर्थ, पूर्वी एखाद्या दृष्ट माणसाने बाळप्पांचा जीव घ्यावा म्हणून कपटाने त्यांना विष दिले होते. तेच विष आज शरीरातून बाहेर पडले. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. अर्थ, स्वामी समर्थांच्या कृपेने ते विष इतके दिवस शरीरात असूनही त्याचा अपाय झाला नाही, कारण नियतीनुसार बाळप्पांकडून सद्गुरूंची सेवा घडायची होती. आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी, त्यांचे अंतरपरी स्वामी मयन झाले. अर्थ, बाळप्पा मनापासून सेवा करत होते तरी त्यांच्या अंतःकरणात अजूनही स्वामींचे पूर्ण अखंड स्मरण झाले नव्हते. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. अर्थ, बाळप्पा प्रत्येक सोमवारी प्रथम भगवान शंकरांची पूजा करत आणि त्यानंतर स्वामींच्या सेवेसाठी येत. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांसी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनी वर्जावे. अर्थ, हे पाहून एके दिवशी सुंदराबाईंनी स्वामींना विनंती केली की बाळप्पांना शंकरपूजा बंद करण्याची आज्ञा द्यावी. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. अर्थ, एके दिवशी स्वामींनी तशी आज्ञा दिली. आपण बाळप्पांना ती आज्ञा खरी वाटली नाही. बाईच्या आग्रहावरून समते दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. अर्थ, बाळप्पांना वाटले की ही आज्ञा स्वामींनी स्वतःच्या इच्छेने नव्हे तर सुंदराबाईंच्या आग्रहामुळे दिली असावी. कदाचित स्वामी विनोद करीत असतील. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहात बाळप्पा. अर्थ,
खरे काय आहे हे जाणून घेण्यासाठी बाळप्पांनी 2 चिठ्ठ्या लिहिल्या. एकात पूजा करावी आणि दुसरीत पूजा करू नये आणि स्वामींच्या निर्णयावर सोपावले. एक चिठ्ठी तयातून उचलिनी पाहता वाचून, न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे. अर्थ, त्यांनी एक चिठ्ठी उचलून वाचली. त्यात पूजा करू नये असे लिहिले होते. तेव्हा त्यांनी स्वामींची आज्ञा मान्य केली आणि शंकर पूजा थांबवली. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. अर्थ, चिठ्ठीत आलेला निर्णय पाहून बाळप्पांचे सर्व संभ्रम दूर झाले. त्यांनी स्वामींची आज्ञा खरी मानली. हा सर्व प्रसंग श्रीपाद भटजींनी पाहिला. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात, तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जानिजे. अर्थ, चोळप्पा हे स्वामी समर्थांचे प्रसिद्ध भक्त होते. श्रीपाद भटजी हे त्यांचे जावई होते. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून, ते सुंदराबाई उचलोन नेतसे सत्वर. अर्थ, भक्त स्वामींना जे पैसे व इतर वस्तू अर्पण करत, सुंदराबाई त्या लगेच उचलून नेत असे. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती, बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. यामुळे चोळप्पांना कमी द्रव्य मिळू लागले. त्यांना वाटू लागले की बाळप्पांपुढे त्यांचे नुकसान होत आहे. तेव्हा जामात श्वशूर उभयंता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. अर्थ, मग चोळप्पा आणि श्रीपाद भटजी यांनी बाळप्पांना अक्कलकोटातून दूर कसे करता येईल याचा विचार सुरू केला. श्रीपाद भटजी एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. अर्थ, एके दिवशी श्रीपाद भटजी बाळप्पांना म्हणाले, तुम्ही घर, पत्नी आणि मुलांना सोडून येथे राहायला आला आहात. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. अर्थ, तुम्ही आल्यापासून आमचे नुकसान होत आहे असे ऐकून बाळप्पांना दुःख झाले. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. अर्थ, बाळप्पा नम्रपणे म्हणाले, मी तुमचे अन्न खाऊन जर तुमचे नुकसान करत असेन तर माझा जन्म व्यर्थ आहे. स्वामींनी मज आज्ञा करावी, मी जातो आपुल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीची. अर्थ, बाळप्पा म्हणाले, स्वामींनी मला परत गावाला जाण्याची आज्ञा दिली तर मी नक्की जाईन. त्यासाठी तुम्ही काही उपाय करा. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची इच्छी बाळप्पा. अर्थ, एके दिवशी श्रीपाद भटजींनी स्वामींना सांगितले, बाळप्पांना त्यांच्या कुलदेवतेच्या दर्शनासाठी गावी जायचे आहे. ऐसे ऐकुनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीतसे. अर्थ, हे ऐकून स्वामी हसले आणि म्हणाले, बाळप्पा तर येथे रोजच आपल्या कुलदेवतेचे दर्शन घेत आहेत. म्हणजेच स्वामींनी स्वतःलाच त्यांच्या कुलदेवतेचे स्वरूप दाखवले. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. स्वामींचे उत्तर ऐकून श्रीपाद भटजी निरुत्तर झाले. त्यांचा तो उपाय अयशस्वी ठरला. मग त्यांनी दुसरा मार्ग शोधण्यास सुरुवात केली. तयाने पुसिले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण, श्रीपाद भट्टे ऐकोन कापट्य मनी आणिले. अर्थ, श्रीपाद भटजींनी बाळप्पाकडून सर्व हकीकत जाणून घेतली. ती ऐकून त्यांच्या मनात कपटाचा विचार आला. म्हणे जावया आपणासी, समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण. अर्थ, ते बाळप्पांना म्हणाले, जर स्वामी प्रत्यक्ष आज्ञा देत नसतील तर चिठ्ठी टाकून त्यांची आज्ञा घ्या.
तयांचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहोनी, उभयतांसी टाकिल्या. अर्थ: श्रीपाद भटजींच्या मनातील कपट बाळप्पांना समजले नाही. त्यांनी त्याच दिवशी 2 चिठ्ठ्या लिहून स्वामींसमोर ठेवल्या. चिठ्ठी आपुल्या करी, भटजी उचली सत्वरी, येथे राहुनी चाकरी, करी ऐसे लिहिलीसे. अर्थ: भटजींनी चिठ्ठी उचलून पाहिली, त्यात स्पष्ट लिहिले होते, येथेच राहून सेवा करावी. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला, महाराजा आता बाळप्पाला, न सोडतील निश्चय. हे पाहून श्रीपाद भटजी निराश झाले. त्यांना समजले की आता स्वामी बाळप्पांना कधीही दूर जाण्याची परवानगी देणार नाही. स्वामी चरणी दृढ भक्ती, बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तया प्रती, करतील यती दयाळ. अर्थ: बाळप्पांची स्वामींच्या चरणी अटूट भक्ती होती. अशा भक्ताला दयाळू स्वामी स्वतःपासून कसे दूर करतील. जो केवळ दयाधन, भक्त काजल कल्प द्रुम, विष्णू शंकर दोघे जन, तयांसी शरण सदैव. अर्थ: स्वामी समर्थ हे दयेचा सागर आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारे कल्पवृक्ष आहेत. विष्णू आणि शंकर यांचे स्वरूप असलेल्या त्या स्वामींच्या चरणी सदैव शरण जावे. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिशोध, 12 गोडहा. अशा प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृताचा 12वा अध्याय पूर्ण झाला. या अध्यायात बाळप्पांची निस्सीम भक्ती, गुरुसेवेचे महत्त्व आणि सद्गुरूंची भक्तावरील अपार कृपा यांचे सुंदर वर्णन केले आहे. श्री स्वामी चरणार्पण असतो. श्री स्वामी समर्थ.